काय सांगाल तुम्ही आता पोलिसांशी भेट घेतली, काय माहिती द्या? कल्याण पूर्वेला हा कलंकित लागलेला प्रकार आहे, अतिशय गुन्हास्पद प्रकार हा या कल्याण पूर्वेला एका लहान मुलीवर झालेला आहे। या अत्याचाराच्या विरोधात मी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, इमिजिएटली आरोपी आणि त्यासोबत सहआरोपी या ठिकाणी अटक केले पाहिजे। जे जे कोण याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर अटक करा अशी मागणी केली। मला या ठिकाणी असं सांगायचं की स्थानिक पत्रकारांना माहिती आहे की हा जो आरोपी आहे ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वर्गस्त आहे। मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं, त्यामुळे आज मला वाटतं ते जर त्यावेळेस कठोर कारवाई केली असती तर आज हा दिवस बघायला लागला नसता। गेल्या वर्षी आणि अशा अनेक वेळा त्याने असे प्रकार गुन्हास्पद प्रकार मुलींवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, पण आज जी दुर्दैवी घटना आली त्या मुलीचा अत्याचार करून तिला मारून टाकलेला आहे, निर्दयी असं मारलेलं आहे। त्यामुळे पोलिसांना आम्ही या ठिकाणी विनंती केली की आपण जर लवकर अटक केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करू आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगेल की हा जो प्रकार झाला आहे ह्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, गोळ्याने झाडलं पाहिजे, जेणेकरून असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडला नाही पाहिजे। कोण आरोपी आहे का माहिती आहे? आरोपी जो आहे इथल्या संशयास्पद आरोपी म्हणून त्याला इथं सांगतायत, पण नागरिकांना माहिती आहे, नागरिकांचा रोष ज्याने याच्या अगोदर हे असे प्रकार केले तोच आरोपी आहे। पण पुढाऱ्यांच्या इथं राजकीय पुढाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात त्याला वर्दस्त आहे आणि पोलिसांवरती दबाव आहे। कोण राजकीय नेते आहेत, कोणाच्या इकडे गेल्यावर कुठल्या पक्षाच्या त्या नेत्यांवर? आता इथल्या स्थानिक सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, त्यामुळे आता जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।